वाघमारे काय झालं? काय नाही, सॉरी, आईला कळवायला पाहिजे. चैद्यानं सांगितलं असेल ना त्यांना. एक तर तो माथे फिरू माझ्या मागे लागलाय, त्यामुळे घरातले सगळे टेन्शन मध्ये असतील. आई काळजी करत असेल तर तिचा बीपी वाढेल. मी तिला आणि अमृताला फोन करून कळवते. आपण चैद्यानं कळवलं असेलच की त्यांना. होय, मी फोन करून सांगते एकदा, म्हणजे ती कशी निर्धास्त राहील ना. तिला कळेल मी तुझ्या सोबत आहे. फोन करून सांगते. ठीक आहे, करा. भारती मावशीची एवढे मेसेज, ते पण एवढे रात्री. हेल्प मी मंजू, हेल्प मी मंजू, प्लीज माझी मदत कर. फोन बंद करून ठेवलास ना, आता त्याची शिक्षा तुझ्या लाडक्या भारती मावशीला भोगावी लागणार डिअर मंजू. वाघमारे काय झालं? अहो वाघमारे, रडताय का तुम्ही? काय झालं मला सांगा ना, काय झालं वाघमारे? सत्या, पण हे केलं कुणी? त्या बाते फिरून केले. आपण आपले फोन बंद केले म्हणून चिडून त्यानं भारती मावशीचं अपहरण केले. भारती मावशीला वाचवायला हो सत्या, भारती मावशी सोडवायला लागेल आपल्याला. होय, आपण लगेच निघूया, लगेच निघूया. मंजू मंजू मंजू, किती वाट बघायला लावते. मंजूचा अजून फोन का येत नाहीये? मी पाठवलेला फोटो तर बघितलाय तिने, मग कॉल करत नाहीये मंजू. फोन लागत नाहीये. मंजू कम ऑन, कॉल कर मंजू, कॉल कर प्लीज. मंजू कॉल कर ना मंजू. फायनली माझ्या मनाचा आवाज माझ्या मंजूपर्यंत पोहोचला. हॅलो हॅलो, अगं मंजू, काय आहे? कधीच वाट बघतोय ना मी, आणि तू अशी फोन बंद करून का कुठे गायब झालीये? फोन का बंद ठेवलाय तू? अरे नीच नराधमा, ज्या माणसांशी तुझ्याशी काही संबंध नाही त्याला का त्रास देतोस तू? भारती मावशीला काही झालं ना तर? मंजू, तू काय चिडतेस? मी चिडायला हवा ना. फोन कोणी बंद ठेवला, तू का मी? हा, चुकलात का? तुम्ही दोघं चुकलात. त्या सत्याचा जाऊ दे, का मूर्ख आहे तो. पण मंजू यार, तू तर शहाणी आहे ना डार्लिंग. मग मला सांग, तू असा फोन बंद करून मला न सांगता त्या मूर्ख सत्याबरोबर फिरायला गेली, मग मी काय करायला हवं होतं? हा, वाय मंजू, वाय? ए वायफाय, तुझा काय संबंध आहे? तुझी काय परवानगी घ्यायची आम्ही? हायस कोण तू? तुझा आशिक, तुझा जाने जिगर, तुझा बेबी, तुझा शोना, तुझा बबडा, तुझं प्रेम, तुझं सर्वस्व. मग मला सांग मंजू, जर तू मला न सांगता अशी गायब झाली तर मी तुझ्या जवळच्या लोकांना त्रास देणारच ना. आणि कम ऑन मंजू, मी तुला वॉर्निंग दिली होती, पण तू माझं नाही ऐकलं ना. आता बघ, तुझ्यामुळे बिचारी भारती मावशींना किती त्रास झाला, किती लागलंय त्यांना. असं नाही ना करायचं मंजू. ऐक, भारती मावशीला काही करू नकोस. मी येते, तू कुठे सांग, मी भेटायला येते तुला. मंजू, तुला खरंच वाटतंय का मी तुला माझं लोकेशन पाठवेल? मंजू, मी तुझ्या प्रेमात येडा झालोय.
पण इन जनरल मूर्ख नाहीये. आय एम जीनियस. नाही पाठवणार लोकेशन. तू इन्स्पेक्टर आहे ना, इन्स्पेक्टर मॅडम, शोध ना माझं लोकेशन. हे बघ तू. हॅलो हॅलो. आय एम वेटिंग फॉर यू मंजू. आय एम वेटिंग फॉर यू. वाघमारे काय झालं? कट केला. परत लावा, परत एकदा लावा. सध्या काय करायचं आता? भारती मावशी कुठे आहेत? कसं कळणार आपल्याला? एक काम करूया, पोलीस स्टेशनला चल लवकर. काहीतरी कळेल. तो माणूस लय विचित्र आहे. मागच्या वेळेस कॉन्स्टेबलला मारलं होतं त्यानं. यावेळेस भारती मावशीला काहीतरी कळलं का? त्या चल पटकन. वाघमारे शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. हे बघा, निगेटिव्ह विचार अजिबात करू नका. भारती मावशींना काही सुद्धा होणार नाही. आपण त्याच्या आधीच त्यांना शोधूया. हा, टेन्शन घेऊ नका तुम्ही. चला. फोन स्विच ऑफ करायचा स्विच ऑफ करायचा फोन. वालती मावशी, तुमचा फोन आता बंद. तुमची प्रॉपर्टी तुमच्याकडे. हे कोण आहेस तू? कोणीतरी या मदतीला. आई ग, आई ग. ऐकायला येत नाही का? कोण आहेस तू? काय हवं काय तुला? मला मला काय हवंय? मला मला काय हवंय हे मी तुला का सांगू? मला जे हवंय ते माझ्याकडे टुलू 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 चालत येतंय. पण त्यासाठीच तर तुला इथं आणलंय. तुमची खूप मदत झाली भारती मावशी. यू सच अ क्युटी. एका पोलिसाला असं डांबून ठेवतोस? पकडलं गेलंस ना तर आयुष्यभर जेलमध्ये सडशील. आयुष्यभर जेलमध्ये? भारती मावशी हो, मग तुम्ही पहिले का नाही सांगितलं मला? मी पकडला गेलो तर?